काकांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ही सुंदर जी ट्रॉफी आहे ती आपण देत आहोत. परेश भुईर आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण जी ब्रँडेड कॅप आहे गणेश भुईर कुकसे बुरुल गावचे आहे त्यांच्या वतीने आम्हाला ही कॅप देण्यात आलेली आहे ती आपण देऊया. त्यानंतर महेंद्र शेलार स्पॉन्सर स्वीट बॉक्स आहे जगदीश भुईर आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण ही स्वीट बॉक्स देऊया. त्यानंतर माजी सरपंच दिलीप एकनाथ पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला गिफ्ट हॅम्पर लाभलेला आहे. मनीष भुईर आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण हा गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी वितरित करणार आहोत. सो कॉंग्रॅच्युलेशन जय, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी पाहू शकाल आपण प्रणित आणि प्रणितच्या सोबतीला आहे मिथुन ठाणगे. पनामा कॅप डोक्यावरती आपण पाहतो आणि अशा प्रकारचे कॅप आपल्याला जास्तीत जास्त वेस्ट इंडिज आय थिंक संघ असेल किंवा ऑस्ट्रेलियन संघ असेल इंग्लंड संघ असेल पनामा कॅप मात्र जास्त वापर करत असतात. पण तो या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मोठा फरार करण्याचा प्रयत्न केला होता. उंची मात्र फटक्याला पाहायला मिळाली तर जास्त मिळाली. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतायत तोपर्यंत 3 धाबा मात्र त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला तालमेल पाहिला आपण. बॅकफुटला गेले, बॅकफुट पण जबरदस्त शॉट सिलेक्शन. चेंडू मात्र स्ट्राईक कव्हर दिशेने मात्र वेगानं ट्रॅव्हल होतोय आणि जाऊन सीमेरेषेला धडकतोय. 4 धाबांसाठी चौकार. तीन षटकांचे ज्यावेळी सामने असतात त्यावेळी मात्र तुमचे जे प्रमुख फलंदाज असतात ते मात्र या ठिकाणी त्यांना लवकरात लवकर प्रमोशन दिलं जातं आणि तेच मात्र आपण दृश्य पाहिलं. प्रणीतच्या सोबतीला मिथून आला आणि मात्र पहिल्या चेंडूला मात्र सामोरं जात असताना त्यांनी चौकारानं आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं. धाफलक्यावरती 7 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. एकही विकेट आतापर्यंत जय हनुमान वावली संघाने गमावलेला नाही. पहिल्या षटकाचा केली ते मात्र सुरू आहे आणि दीप मात्र कुठेतरी मार्गस्थ या ठिकाणी मागणं ठरतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडासा फिल्डिंगमध्ये परिवर्तन पाहतोय. डीप लॉंग ऑफ आहे आणि वाईडिश लॉंग ऑनवरती तुम्हाला एक फिल्डर पाहायला मिळू शकेल आणि त्याचमुळे मात्र इथे फायदा उचललाय कारण डीप स्क्वेअरला आणि मिड विकेटमध्ये कुठलाही फिल्डर नाहीये आणि चेंडू मात्र त्या दिशेने वेगाने ट्रॅव्हल होतोय. सलगचा हा दुसरा चौकार. माथेरानचा परिणाम झालाय की काय? नुकताच माथेरानला तो जाऊन आलाय आणि महाबलेश्वर येथे सुद्धा मात्र ते गेले होते आणि काय चमकदार कामगिरी या मॅच मध्ये. आता मात्र समोरच्या दिशेने मिड ऑफच्या डोक्यावरून आहे लॉंग ऑफ. लॉंग ऑन कडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू मात्र या ठिकाणी पाहू शकाल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातो. आजच्या दिवसातील ही पहिली चौकारांची हॅट्रिक नावावरती नोंद करत असताना मिथुन ठाणगे. काय जबरदस्त मात्र बॅटिंग इथे मात्र साकारतो. या ज्याप्रमाणे या फिल्डिंग सजवली आहे त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी या स्ट्रोक तो खेळतोय. आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पाहू शकाल पुन्हा चेंडू हवेत केलाय परंतु सेफ लँडिंग होतोय. अगदी 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जाऊन मात्र सेफ लँडिंग झाला आणि तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. मोठे फटके सुद्धा येत आहेत आणि सिंगल डबलवरती सुद्धा मात्र पूर्णपणे भर टाकण्याचा प्रयत्न करतात ते दोन्ही फलंदाज. धाबांचा वेग भरपूर वेगाने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय वाहताना 17 धावा धाफलक्यावरती आणि अजूनही मात्र पहिल्या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं या ठिकाणी बाकी आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय जय हनुमान वाहुली संघाला.
फुल्लर लेन खोदून करण्याचा प्रयत्न मिडॉनला शत्रक्षक डायरेक्ट हिटची आवश्यकता होती इष्टा अगदी डोळ्यांच्या समोर होत्या परंतु निशाणा मात्र तिथे चुकला गेला आणि बचावला गेला फलंदाज मिथून ठाणगे आणि अशा रीती पहिल्या षटकाचा केली ते मात्र संपन्न झालेलं आहे. बिनगडी बाद 18 धावा जबरदस्त या ठिकाणी पॉझिटिव्ह सुरुवात. जय हनुमान वाहुली संघाची आपण पाहतो. यानंतर जो सामना असेल सरस्वती स्पोर्ट खालिंग विरुद्ध श्रावण स्पोर्ट भोकरी. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. आजच्या दिवसातील तो चौथा सामना असेल. पहिल्या सामन्यामध्ये श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाने धनेश कुक्षे संघाला पराभूत केलं ट्राय बेकरमध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर डीबी स्पोर्ट कुरुंग संघ पराभूत झाला. एकविरा स्पोर्ट झुपाडा संघाने त्या संघाला पराभूत केला आणि तो सामना सुद्धा टाय ब्रेकरमध्ये फिनिश झाला. आणि आजच्या दिवशी जो सामना सुरू आहे गावदेवी शेरगरपाडा विरुद्ध जय हनुमान वाहुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धाबा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्या आपण पाहतोय कव्हर केली जात आहे. जबरदस्त टेलिकास्ट मगाची कार्यवाही सरांनी राकेशचा या ठिकाणी उल्लेख केला आणि जबरदस्त कॅमेरामॅन आहे. कॅमेरा वर्क अप्रतिम त्यांचा आहे आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जर सुई जरी सुद्धा हरवली गेली तरी सुद्धा ती मात्र लेन्समध्ये कैद करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. अशी आमची एक्सपर्ट कॅमेरामॅन मिस्टर राकेश आणि एस के एंटरटेनमेंट म्हटलं तर नक्कीच सर्वात सिनियर कॅमेरामॅन आहे. तिथे मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज सुभाष वारकेनं आणि पाहू शकाल अगदी मिडविकेट झोन मात्र फलंदाजाने निवडली. त्या ठिकाणी डीपमध्ये प्रोटेक्शन होता परंतु चेंडू परत पोहोचला नाही. परंतु फिल्डिंग छान झाली परंतु 2 धावा तो मात्र रोखू शकला नाहीये. आज मिथुन चे जो रंग आहे रुतबा आहे तो आता मात्र एक वेगळ्या अंदाजामध्ये आपण पाहतोय. चांगल्या स्थितीमध्ये आणि जबरदस्त परफेक्टली मिडल ऑफ द बॅट चेंडूला मात्र फिनिश करतोय. पापलाचा वापर डान्सिंग ट्रक शॉट जबरदस्त फटका आणि काय जबरदस्त प्रयत्न अप्रतिम. त्या ठिकाणी शत्रक्षक होते शेरगरपाडा संघाचे रोहित कमालीचा शत्रक्षक आणि आपल्या संघासाठी किमान 4 धाबा त्या ठिकाणी वाचवल्या. जबरदस्त आणि तुमच्या स्क्रीनवरती हा रिप्ले तुम्ही पाहू शकाल. अगदी फलंदाज पुढे आले पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी ओव्हर पिच होता. मिड विकेट सीमारेषा क्रॉस करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी हे दृश्य पहा. किमान 5 ते 6 इंच उडी त्यांनी घेतली आणि चेंडूला मात्र त्या ठिकाणी अप्रतिम सेव्ह केला आणि आपल्या संघासाठी 4 धाबा तिथे मात्र त्यांनी वाचवल्या. इथे सुद्धा मात्र फटका चांगला आपण पाहतो. या ठिकाणी ऑन साईडला टर्न केलाय आणि या चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला 4 धावांसाठी. तसे आपण जर पाहिलं तर वाहुली गावचे उद्योजक आणि जय हनुमान वाहुली संघाचे पुरस्कर्ते सुनील शेट पाटील यांच्या वतीने सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करू. आणि सध्या ही स्पर्धा पहा मित्रांनो अयोध्यामध्ये सुद्धा पाहिली जात आहे. म्हणजे या स्पर्धेचं किती क्रेज आहे. कारण शेरगरपाडा गावचे जे विद्यमान सदस्य आहेत महेश वावरे त्या ठिकाणी मात्र ही स्पर्धा एन्जॉय करतात आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शेरगरपाडा संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आयोजकांना शुभेच्छा आलेल्या आहेत आणि प्रथमतःच हा संघ आपल्याला पडगा टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. ऑनसाईडला टर्न केला भिंगरी शॉट डेप स्क्वेअरकडे शत्रक्षक होते परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. अजून एक दर्जेदार चौकार. मिथुन ठाणगे इज ऑन फायर. जबरदस्त या ठिकाणी खेळ पाहू शकाल. या ठिकाणी
मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाही. पंचाचा बायचा इशारा इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे शेरकरपाडाचे भावी सरपंच मिस्टर प्रतीक कथोर यांच्याकडून सुद्धा मात्र या ठिकाणी शेरगरपाडा संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आज शेरगरपाडा संघाचा विचार केला तर नक्कीच जी जर्सी पाहतो त्यांच्या अंगावरती त्या जर्सीचे पुरस्कर्ते आहेत कुमार प्रतीक संजय कथोरे, त्याचप्रमाणे श्री महेश सुरेश वावरे ग्रामपंचायतीचे जे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आज अयोध्यामध्ये सुद्धा पाहिली जात आहे. खूप मोठा अचिव्हमेंट आहे या स्पर्धेसाठी. इथे मात्र अगदी स्टँड अँड डिलिव्हर जबरदस्त फटका अगदी समोरच्या दिशेने 20 मध्ये लॉंग ऑनच्या बाहेर जातो या चेंडू आणि पंच आता इशारा करतील आमच्याकडे की या षटकार आहे की चौकार आणि आता मात्र इशारा पोहोचवला जातो. इट इज मॅक्सिमम. एक्झिक्यूटिव्ह केला अगदी बॅट रडारमध्ये चेंडू होता. डीप लॉंग ऑन वरती कुठलाही शस्त्रक्षक नव्हता. फिल्डर होते परंतु वाईडिश क्षेत्रामध्ये होते, परंतु त्याच अनुषंगाने चेंडू मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चालला. इच्छा 6 धाबांसाठी. त्यानंतर श्रावण स्फोट बुखरी संघ 2 हात करेल. सरस्वती स्फोट कालीन संघाच्या विरोधात. दोन्ही संघ नायकांना विनंती करतो की आपण स्वर्गीय आदेश चिंतामण भोईर टॉस बॉक्समध्ये या. आणि या ठिकाणी पाहू शकाल यतीश शेलार यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न बाबा. न्यू कमिटी मेंबर आहेत, सचिव आहेत आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्यांना आपण अध्यक्ष म्हणून सुद्धा पाहू शकाल. या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांचा केली ते संपन्न झाला. एकूण 37 धावा धापलग्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर दीपनं 18 धावा खर्च केल्या होत्या आणि मग सुभाषने सांगितलं की मी कमी का खर्च करू, त्याने खर्च केला 19. बिन गडीबाज 37 धावा धापलग्यावरती आपण पाहतोय. एकही गडी आतापर्यंत जय हनुमान वावली संघाने गमावला नाहीये. येणाऱ्या बॅटिंगमध्ये आपण जर पाहिलं तर शुभमचं येणं बाकी आहे, त्याचप्रमाणे प्रज्वलचं येणं बाकी आहे, समीरचं येणं बाकी आहे आणि आज आकाश ठाणगे यांचा साखरपुडा सुद्धा आहे. उद्या आहे सुपर संडे मध्ये. क्या बात आहे. आता मात्र अनेक यंगस्टर आता मात्र उमेदवार आहेत असंच म्हणावं लागेल आणि प्रत्येकाला मात्र नक्कीच ते कर्तव्य आहे ते मात्र पार पाडावंच लागणार आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली. खराब चेंडू डाबा स्टिकवर हुक केला आणि चिरला मात्र पाठवला जातो. त्या ठिकाणी लॉंग लेगच्या दिशेने कुठला डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. अजून एक दर्जेदार स्ट्रोक आहे मिथुन ठाणगेच्या बॅटमधून आपण पाहतोय. 4 धावांसाठी चौकार. पूर्णपणे आजचा दिवस जर पाहिला आणि या सामन्याचं विश्लेषण केलं तर आज मिथुन ठाणगे पूर्णपणे चौकारामध्ये डील करतोय. कारण हा 6वा चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला आपण. प्रणितनं आतापर्यंत फक्त 2च चेंडू फेस केले. एकावरती तिहेरी धाव त्याने पूर्ण केली होती, एकावरती षटकार जोडला होता आणि बाकी सर्व चेंडूचा जर आपण विचार केला तर मिथुन ठाणगेने मात्र सामना केला आणि काय सुंदर कामगिरी. 41 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ पुन्हा मात्र तीच दिशा निवडण्याचा प्रयत्न करतो. आता शॉर्ट फाईनलीकडे मात्र शत्रक्षक आहेत. 1 धाव तिथे मात्र कंप्लीट केली. एका धावेवरती समाधानी राहतो आणि आता मात्र पुन्हा संधी मिळते या फलंदाज प्रणितला. 42 धावा तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय. खराब चेंडू पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा. नक्कीच स्पर्धा जर पाहिली आपण या ठिकाणी तर पूर्णपणे चर्चित आहे. पूर्णपणे या स्पर्धेचा मात्र आपण जर विचार केला तर सध्या हवा सुरू आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी आकाश ठाणगे सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतोय. सामना तो एन्जॉय करतोय. त्याच्या माध्यमातून जय हनुमान वावली संघाला आणि या स्पर्धकांना शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद आकाश ठाणगे. आपलं सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील जीवनात मध्ये वाटचालीसाठी आमच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चांगल्या चेंडूची हाताळणी आणि पाहू शकाल या ठिकाणी पहिला निर्धाव चेंडू पाहतो या ठिकाणी आतापर्यंत
शेरगरपाडा संघाचा आपण विचार केला तर कारण प्रत्येक चेंडूवरती आपल्याला धावा या ठिकाणी जास्तीत जास्त पाहायला मिळाल्या, परंतु गोलंदाज रुपेशनं पहिला निर्धाव चेंडू मात्र इथे हाताळला गेला. कुठेतरी विकेटची आवश्यकता होती, परंतु विकेट्स मात्र त्यांना या ठिकाणी प्राप्त करता आले नाहीयेत आणि त्यामुळेच मात्र जास्त धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकाल याच पद्धतीने फलंदाज बाद होऊ शकला असता आणि अखेर तिथे मात्र सफलता मिळाली संघाला. फलंदाज बाद होतोय मिस्टर मिथुन ठाणगे. पाहिलं तर 43 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या आणि 43 पैकी वैयक्तिक 30 धावा या मिथुन ठाणगेच्या बॅटमधून आपण पाहिल्या. एकूण 6 चौकारांचा मात्र त्यामध्ये समाविष्ट राहिला आणि अखेर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रज्वल तिसऱ्या क्रमांकावरती वन डाऊन पोझिशन आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय. लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची आहे आणि त्याचमुळे पंचाच्या वतीने दोन्ही आज समांतर आपण पाहतोय वाईटची रूपानं मात्र अजून एक धाव ॲड केली जाईल. आज जबरदस्त स्कोरिंग अथर्व विषयच्या माध्यमातून आपण पाहतोय. काल थोडेसे टेन्समध्ये होते परंतु आज फ्री माइंड आहेत. तर मंगेश भुऱ्यांची जर या ठिकाणी उपस्थिती जर राहिली तर मात्र अथर्व विषय पुन्हा कठीणाईमध्ये येऊ शकतात. परंतु आता सध्या गावदेवी स्पोर्ट्स शेरगरपाडा संघ संकटामध्ये सापडलाय. पुलर लेन थोडंसं लवकर फटका तिथे मात्र पीक केला प्रज्वलनं आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी चेंडू शॉट थर्डमॅनवरती जाऊन मात्र त्या ठिकाणी जबरदस्त फील्ड केला गेला. एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. एका धावने संघाची धावसंख्या पोहोचेल 45च्या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना श्रावण स्पोर्ट भोकरी विरुद्ध सरस्वती स्पोर्ट खाली. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असणार आहे आणि दोन्ही संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. वेलकम किशोर जाधव श्रावण स्पोर्ट भोकरी संघाचे संघनायक आहेत. हो डाबे इष्टा तिथे मात्र दाखवल्या गेल्या फलंदाजाच्या वतीनं आणि इष्टा मात्र त्या ठिकाणी वाकवल्या गेल्या रुपेश गोलंदाजाच्या माध्यमातून. अखेर दुसरा गडी मात्र या ठिकाणी बाद झाला आणि अखेर पहिल्या डाबाचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 2 गड्याच्या मोबदल्यात एकूण धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 45 आणि या लक्षास आपण जर पाहिलं तर 46 धाबांचा पाठलाग या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट शेरगरपाडा संघाला मात्र इथून करावा लागेल. त्या धाबांचा पाठलाग कशा रीतीने होईल तोपर्यंत आपण पुढील सामन्याचे नाणेपैकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. दोन्ही संघांचं आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. श्रावण स्पोर्ट भोकरी आणि सरस्वती स्पोर्ट खाली या दोन संघादरम्यान पुढील जो आपण नाणेफेकी आहे ती आपण संपन्न करणार आहोत. मी कुक्षेगावचे ज्येष्ठ समाजसेवक हरीश दलवी आपल्यामध्ये आहेत. विनंती करतो की काका आपण टॉस बॉक्स मध्ये या. हरीश दलवी या आपण कुक्षेगावचे समाजसेवक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. वेलकम विवेक शेलार प्रिन्स ऑफ भिवंडी यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. प्रत्येकी 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघनायकांच्या माहितीसाठी तर खाली संघाचे संघनायक इथे कॉल देत आहेत. छापा असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आलेला आहे काटा. काकांना विनंती करतो की पुन्हा जाऊन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सुरुवातीला आपण जर पाहिली जयदुर्गा चषकामध्ये सुद्धा तुमचा खेळ चांगल्या पद्धतीने आम्हाला पाहायला मिळाला. ही दुसरी स्पर्धा आहे PDC मधील. तर या दुसऱ्या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी कशा रीतीने आपला सराव राहिलेला आहे. पहिली स्पर्धा पहिला सामना होता तो चांगली बॅटिंग झाली होती परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये आम्ही चांगली बॅटिंग करू शकलो नव्हतो. आम्ही जास्तीत जास्त असं बॅटिंगवरती प्रॅक्टिस केलेली आहे परंतु या सामन्यामध्ये टॉस जिंकून आम्ही परत क्षेत्ररक्षण करू. किशोर काही संघामध्ये बदल आहे की जो तुमचा नॅचरल जो संघ आहे तो संघ या स्पर्धेमध्ये उतरणार. जय दुर्गा चषकमध्ये जो संघ केला होता तो संघ आहे. बघूया आता पोरं कसे परफॉर्मन्स करतात त्याबद्दल. अनेक आपल्या विभागामध्ये क्रीडांगण आहेत परंतु ज्यावेळी तुम्ही कुक्षेच्या मैदानावरती येत असतात त्यावेळी तुम्हाला फील होतोय. कुकसेचा ग्राउंड बोललं तर कोणालाही इथे खेळायला आवडतं
आम्ही तर वाट बघत असतो का कोणती ते स्पर्धा होईल. पहिली स्पर्धा भोईरगाव गावाने ठेवली, त्यांच्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो त्यांचं आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तर नक्कीच किशोर, तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या समवेत खाली सगळी संगणक आहे. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 3 षटकांचा खेळ होणार आहे. झटपट क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. तर 3 षटकामध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? 40+ करू शकतो. आपल्या संघामध्ये काय बदल पाहायला मिळेल? ना आहे तो संघ. विवेक शेलारचं येणं म्हणजे तुमच्या संघासाठी किती लक फॅक्टर असतो? तोच तर इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. आणि जे तुमचे यंगस्टार आहेत, चंदन असेल, ते तुमचे युवा गोलंदाज आहेत, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? चंदनची बॉलिंग तर खूप छानच आहे. त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत आम्हाला. या स्पर्धेबद्दल काही 2 शब्द? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि खेळायची संधी दिली यांचा धन्यवाद. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेपैकी आपण ही नुकतीच संपन्न केली. टॉस जिंकला आहे श्रावण स्पोर्ट बोकरी संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा त्याने निर्णय स्वीकारला आहे. तर आपण जाऊया पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचकडे. तिथे नक्कीच लक्ष असणार आहे. एकूण 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी सलामी जोडी उतरलेली आहे आणि तुमचं सर्वांचं मन शांत मनोरंजन करण्यासाठी आता कॉम्बॉक्स या ठिकाणी सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक मिस्टर मनोज कारवे सर. थँक्यू. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. तर भूषण शेलार आणि विशाल शेलार आपल्याला आयोजक बोलवतात. आपलं हार्दिक स्वागत असेल. आपण कृपया व्यासपीठाकडे या आणि आपल्या व्यासपीठात उपस्थित प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार, आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. लिजेंड ऑफ द टेनिस क्रिकेट. आणि येणारा काळसुद्धा विवेकसाठी खूप चांगलाच आहे, कारण ते खूप मेहनत घेतात. लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने अग्रेसर भूमिका घेतलेली आहे आणि त्यांच्या त्या वाटचालीसाठी सुद्धा आपण शुभेच्छा देऊया की एखादा टेनिस क्रिकेटर लेदर क्रिकेटमध्ये नशीब आजमावण्यासाठी आणि मेहनतीचं यश प्राप्त करण्यासाठी खूप मेहनत करतोय. पार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातोय, प्रॅक्टिसला जातोय, नेहमी पुण्याला नेहमी जातोय. बरंच काय त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पडतंय. नक्कीच विवेक शेलार हा येणाऱ्या काळामध्ये, मी तर म्हणतो की IPL मध्ये सुद्धा खेळण्याची त्याची हिंमत आहे, ताकद आहे आणि ती चिकाटी तो दाखवेल आणि तो त्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल. आपण त्याला शुभेच्छा देऊया. आणि मैदानामध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना इथे पहिला चेंडू पडलाय. 1 धाव आली आहे लक्ष्य जिंकण्यासाठी 46 धावांचं. पहिला चेंडू ती विकेटचं पतन. अथर्व आज मला वाटतं खूप चांगलं कामगिरी करतोयस. हरकत नाही. विकेटचं पतन झालं. त्यानंतर सिंगल आली आणि आत्ता हा स्ट्रेट टू द बॉलर ड्राईव्ह केलं होतं फुल टॉस चेंडूला वेगाने. मिड ऑफला ट्रॅव्हल होतोय, त्या दरम्यान तितक्याच वेगाने अगदी समतोल समन्वयाने 1 धाव कंप्लीट केली. या दोन्ही पण छोट्या पुऱ्या खेळाडूंनी. सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब, उद्योजक, चांगलं व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व आहे, जे भरभरून प्रेम देतात. 2 वर्षापूर्वी त्यांची टुर्नामेंट कव्हर करत असताना योगीच्या सोबत सुनील पाटील साहेबांनी खूप प्रेम दिलं होतं. सुनील पाटील साहेबांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. स्पॉन्सर्ड आहेत ते या टीमचे आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व वाहुली गावचे. 1 विकेटचे पतन जे झालं ते शुभम नावाचं विकेटचं पतन झालं. सुभाष वारके, येस, शेरेकर पाडाचा अनुभव खेळाडू या ठिकाणी पुढे सरसावले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फुल टॉसला घेतला, अक्षरशः कमरेत जवळ होता आणि फक्त छान दिशा दिली बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. डीपमध्ये 3 फिल्डर पोहोचत आहेत आणि त्या दरम्यान धावा किती होतात बघायच्या. आपल्या 3 धावा कंप्लीट केल्या. वन शॉटचा इशारा. तर प्रतीकजी कथोरे आणि महेशजी वावरे जे स्पॉन्सर्ड आहेत शेरेकर पाडा संघाचे, त्यांच्याकडे शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि जर विजय संपादन केला शेरेकर पाडाने तर 3000चे कॅश प्राइज असेल शेरेकरच्या टीमला. एक तर अयोध्याला आहेत आणि प्रतीक सर सुद्धा आपल्या आजूबाजूला कुठेतरी असतील. शॉट अप गुंडले तो तर अफवाम पूल करायचा प्रयत्न, चेंडू अलाउन द कार्पेट जाते, अक्षरशः गवताला घासत पुसत वेगाने पिंडवेकेचा फिल्डर गेला आणि तितक्याच वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. दोघे पण स्पॉन्सर्ड आहेत टीमचे. जे आपण जर्सीवरती नाव सुद्धा बघू शकता आणि चांगलं क्रिकेटवरचं प्रेम आहे ज्यांचं. खूप त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. आपलं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. परंतु या ठिकाणी सामन्यामध्ये मजा येईल, कारण आता मोमेंटम ह्या
टीमने प्राप्त केलाय तो म्हणजे वाहुली टीमने. एकूण धावसंख्या झाली आहे 6 एका गडाच्या मोबदल्यात. गोलंदाज आहे प्रज्वलचा. हा शॉट ऑफ गुड लेंथ होता, थोडासा टर्न झाला फ्लाय होत असताना आणि बॅटच्या एजला लागला होता. टप्पा खाली पडला आणि विकेट किपर मिथुनने कव्हर केला. मिथुनने तर अक्षरशः मिथुन चक्रवर्ती स्टाईलने अक्षरशः नाचवलं. काय मस्त फटकेबाजी केली, मस्त टायमिंग केलं. योगीने उल्लेख केला की महाबळेश्वरचं खूप काय स्ट्रॉबेरी जणू काय खाऊन आलाय, माथेरानची गार हवा खाऊन आलाय आणि या ठिकाणी भाव खाऊन गेला. हा ड्राईव्ह केला होता आणि विकेट किपर पुन्हा एकदा मिथुनच्या हातामध्ये डायरेक्ट हिट केलं. फेकला होता मिडरच्या फिल्डरने फेकी, परंतु बचावला त्या ठिकाणी बॅटर. नशीब बलवत तर बघा, बॅटर खाली बसलाय की मला ही साथ मिळाली, मला संधी मिळाली, मला या संधीचं सोनं करणं आता गरजेचं असेल. मनात नक्की चाललेलं असेल. जिंकण्याची भावना तुमच्या मनात यायलाच पाहिजे. दोन्ही संघ इथे थोडीच प्रयत्न करतील. आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता ऋषिकेशजी भोईर आहेत, योगी पाटील आहेत, तसेच विवेकजी शेलार, परेशजी भोईर, मनीषजी भोईर आणि यतीनजी शेलार सुद्धा आलेले आहेत. यतीश शेलार येस. खेळ काहीसा थांबलेला. 46चं लक्ष आहे. एक षटक संपलेला आहे. 6 धावा आल्या फक्त. तर प्रेक्षक 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडूंमध्ये जवळपास 40 धावांची गरज आहे. महाग झालाय सामना, अवघड झालाय, परंतु नक्कीच या ठिकाणी विजयासाठी प्रयत्न करावा लागेल. शेरेकरपाडा संघाला नवीन टीम आहे. फक्त एक सुभाष वारके वगळून बाकी सर्व नवतरूंचा भरणा असलेला हा संघ पाहतोय आपण. अनुभवाची थोडीशी कमी आहे, परंतु ती तुमची कमी तुमच्या मजबूतीची हमी नक्कीच देत असते, कारण तुम्ही सुरुवात केली आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण अनुभवाचे बॉल तुमच्याकडे असतील, जे तुम्हाला खेळता खेळता जो अनुभव येईल तो तुमच्या गाठीशी असेल, तुमच्या पाठीशी असेल भविष्यासाठी, आणि भविष्यात तुम्ही नक्कीच चांगली कामगिरी कराल, हे तितकंच खरं आहे. शेरकारपाडाच संघ इथे धावांचा पाठलाग करतोय. हो, चेंज ऑफ पेस थोडंसं आणि अखूट टप्पा गुडलेनच्या खूपच अलीकडे, एक 2 ते 2.5 फूट अलीकडे टप्पा टाकला आणि पाहिलं की शफल होते फलंदाज. अतिशय आधीच बॅट रोल केली होती स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्यासाठी, परंतु गोलंदाज त्या ठिकाणी चतुर आहे, ज्याने चेंडूला बाहेर काढलं. एक थोडासा बाउन्स होऊन चेंडू गेला मिथुनच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर शेरेकरपाडाची 6 वर. पुढे सरसावले, मिड ऑन नाही ते पाहिलं, ड्राईव्ह केला लॉंग ऑन कडे, वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, फेकी सुद्धा होत असताना गोकुल पाटील सरांना तिथे क्लीन बॉल केले पंचांना. आणि त्या दरम्यान अजून ओव्हरबाईच्या रूपामध्ये धावांची नोंद होत असताना 1+1 2 धावा इथे वाढलेल्या आहेत शेरेकरपाडाच्या टीममध्ये. टीमच्या स्कोअरमध्ये धावसंख्या 1 गडी बाद 8 वर. शनिवारचा दिवस आहे, हा अतिशय मोठा दिवस आहे. दर आठवड्याचा बजरंगबलीचा दिवस असताना दर वर्षाचा हा दत्त जयंतीचा दिवस आलेला आहे. सोनियासारखा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये ही लाख मोलाची स्पर्धा आपल्या समोर आहे. 15वं पर्व या स्पर्धेचं भोईरगाव चषक 2024 आपण पाहत आहात या सुंदर क्रीडानगरीवरती, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, कुकसे भोईरगाव या ठिकाणी. टर्न केला, आधीच जागा बनवली होती, क्रीजच्या बाहेर निघाला होता, ऑफ स्टिकला सोडून चेंडू टर्न केला होता उजवा पाय बाहेर काढून आणि त्या ठिकाणी बॅकवर्ड क्लिकच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण तितकंच लाजवाब झालं. चांगली फेकी झाली आणि तितकंच लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट बघितला आपण 2 धावांसाठी. परंतु आता सिंगल डबलने विजयापर्यंत पोहोचू शकत नाही. जे लक्ष्य आहे ते खूपच लांब गेलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला उंच भरारी घ्यावी लागेल, हवाई सफर करावा लागणार आहे, कारण आता तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या समृद्धी हायवेने जाऊन पोहोचणं चालणार नाहीये, बडोदा हायवेने पण नाही आणि नॅशनल हायवेने पण नाही. तर तुम्हाला आता फक्त विमानाचा प्रवास म्हणजे हवेत मारा करावा लागेल. या ठिकाणी करून देत नाही गोलंदाज. फुलरलेनचे चेंडू वापरतायत, बॅकवर्ड पॉईंटला ट्रॅव्हल होतोय आणि त्या दरम्यान 30 यार्ड सर्कलमध्येच कव्हर करत असताना 1 धाव इथे नोंदीत केली जाते. मोठ्या फटक्यांची इथे उणीव भासली शेरकरपाडाच्या टीममध्ये. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये चांगले पिंच हिटर जन्माला येतील आणि बनतील सुद्धा, कारण तुम्ही जेव्हा मोठ्या संघाशी खेळता, संघाविरुद्ध खेळता, तेव्हा तुमचं मनोबल सुद्धा उंचावत असतं. इथे नक्कीच उंचावलेलं असेल शेरकरपाडा संघ. त्याचं कारण की तो संघ आता बॅकफुटवरती आहे. फक्त 11 धावा आतापर्यंत झाल्यात, अजून 35 धावांची गरज आहे. जागा बनवून टर्न करायचा प्रयत्न होता, पुलचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज इतका हुशार आहे की तो शफल वाचतोय. जसं विवेक शेलारची बॉलिंग आपण बघितली असेल, ठाणे रायगड असो का कुठला पण सामना असो, त्यामध्ये विवेक शेलार नेहमीच चांगली कामगिरी करत असतात आणि आज आपण त्यांना प्रत्यक्षामध्ये मैदानामध्ये खेळताना पाहणार आहोत. हे तुमचं भाग्य असेल की इतका मोठा खेळाडू
जो आता नक्कीच मोठं स्वप्न पाहतोय आणि का बघायचे नाहीयेत, स्वप्न मोठेच पाहिले पाहिजेत, स्वप्न चंद्राचे बघा, तुम्ही आसमानापर्यंत नक्कीच पोहोचाल. हो आत्ता अजून सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आत्ता मात्र गोकुल पाटीलनी सरांनी या ठिकाणी वाईटचा इशारा केलेला आहे. रिप्ले बघू शकता. हो नक्कीच पॉपिंग लाईनच्या बाहेर टप्पा आणि अजून चेंडू उजव्या बाजूला झुकला होता. विकेट किपर कव्हर करेपर्यंत खूपच वाईट चेंडू तिथे पाहायला मिळाला, परंतु नुकसान मोठं नाही वावली टीमचं, जो आता पूर्णपणे चांगल्या स्थितीमध्ये आहे. फक्त 12 धावसंख्या शेरेकर पाडा संघाची. पडगा शेरेकर पाडा फुल टॉसला लॉफ्ट केलाय ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक थोडंसं मिसफिल्डिंग करतायत. बॅकअपला गेला होता परंतु त्याच्या अवाक्यामध्ये नव्हता. चेंडू निसटला गेला सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. परमेश माली फ्रॉम हिदूटने छान बंगला बांधला बरं का. मागच्या वर्षीच पूजा सुद्धा झाली. आणि संगीताला किती संगीत क्षेत्रामध्ये किती मोठा वाव आहे. जसं क्रिकेटमध्ये चांगले दिवस आलेत. ISPL आपण बघितलं, ज्या ISPL मध्ये कदाचित येणाऱ्या काळात विवेक सुद्धा असू शकतो, पण तो मागच्या वर्षी का नव्हता हा प्रश्न आहे. विवेक भावेश चमकला आणि भावेशने तब्बल 52 लाख पटकावले. तर या ठिकाणी धावसंख्या आहे 16 आणि भावेशच्या वरती हात जो होता तो पांडुशेठ धर्मा पाटील साहेबांच्या आमच्या भिवंडीचे विजय मल्ले आहेत. त्यांचा आशीर्वाद असला की खेळाडू मोठा होणारच, म्हणून नक्कीच तुम्ही आशीर्वाद घेतले पाहिजेत. या ठिकाणी आता आशीर्वाद देण्याची वेळ आली. त्याचं कारण 6 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे शेरेकर पाडा संघाला. महेश वावरे नाराज झालेले आहेत. प्रतीक ठाकरे, प्रतीक कथोरे नाराज झालेले आहेत, कारण संघाचे ते स्पॉन्सर्ड आहेत, परंतु त्यांच्या संघाने या ठिकाणी झुंज दिली नाहीये. पण बघायचं आपल्याला, कारण काही होऊ शकतं क्रिकेटच्या विश्वामध्ये. एका षटकामध्ये 40 होतात, 36 होतात. जास्त वेळ घेऊ नका. टायमिंग तुमचं सेट केलंय. आम्हाला वेळोवेळी ते आयोजक आणि पंच सांगतायत. आणि पहिला चेंडू चाललाय, उडवलाय हाफ वॉली, मिड ऑफच्या डोक्यावरून पण लॉंग ऑफ चेंडूच्या खाली. फलंदाज बाद, झेल बाद. झालं. पहिल्याच गडी पहिल्याच चेंडू होती, साहिलने विकेट प्राप्त केली आणि पूर्णपणे या सामन्याची हवा काढली, ती म्हणजे शेरेकर पाडाची काढली आहे आणि विजयाकडे वाटचाल करतोय जय हनुमान वाघोली संघ. सुनील पाटील सर खुश आहेत. वाघोलीचे संघ मालक. हा चेंडू सुद्धा मिड ऑफला बघितलं की मिड ऑफ थोडंसं आत आहे मिथून, आणि मिथूनच्या डाव्या बाजूने या ड्राईव्ह केलं होतं, परंतु लॉंग ऑफचा फिल्डर किती स्ट्रॉंग आहे, चांगलं जेल टिपतोय, चांगलं कव्हरिंग करतोय, त्या ठिकाणी मोठी धावसंख्या करू देत नाही. आणि आता मात्र 2 चेंडू झाले, 4 चेंडू शिल्लक आहेत. अजून ह्या 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहू शकता 29 धावांची गरज आहे. हा उडवलाय, लॉफ्ट केलाय, काऊ कोणाने मिड विकेटच्या मध्ये. ओ झेल तर टिपलाय, परंतु बघायला लागेल त्या ठिकाणी जे पाय आहेत ते गेले आणि फिल्डरने दर्शवले सुद्धा. इट्स अ सिक्सर. बाकी आहे, परंतु चेंडू तितके शिल्लक नाहीयेत आणि आता हा झेल टिपला गेलाय. आता मात्र सामना पण शिल्लक राहणार नाही असं वाटतं. पूर्णपणे बॅकफुटवर शेरेकर पाडा संघ. अजून एक विकेटचं पतन. मस्त झेल टिपला. 3115 स्पॉन्सर सुनील पाटील संघाच्या ह्या फिल्डरने, आणि हा संघ आता विजयाकडे वाटचाल करतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत, 23 धावांची गरज आहे शेरेकर पाडा संघ. आता मोठे जर चमत्कार झाले ते ऐतिहासिक होतील.
म्हणजे अजरामर होतील असे काही चमत्कार झाले तरच शेरेकरपाडा संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करू शकतो. पण तो अजूनही या ठिकाणी बॅटर प्रेक्षकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा त्याच फिल्डरने टिपला झेल. अजून एक फलंदाज फेल. हाय यतीश जी, कैसे हैं? तर प्रणितने 2 झेल टिपले. लागोपाठचे मिड विकेटला जो तैनात आहे, सीमारेषा सांभाळतोय, त्यासोबतीला आमचा परेश भोईर जोडला की बाबा तू कसे का झेल टिपतो रे, असं विचारण्यासाठी परेश गेलाय तिथे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. थोडंसं आम्ही प्रेशर रिलीज करतोय. कमिटी बॉक्समध्ये थोडंसं विनोद सुद्धा पाहिजे, कारण अथर्व हा विनोदी माणूस आहे. शेवटचा चेंडू हा पडतोय. वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि सक्सेसफुली हा यॉर्कर टाकलाय बुमरा स्टाईलनी. अशा प्रकारे सामना सक्सेसफुली जिंकलाय सुनील पाटील ब्रिगेडने, म्हणजे जय हनुमान वावली संघ या संघाने 22 धावांनी या सामना खिशात घातलाय. तगडा विजय प्राप्त केलाय. कालच्या दिवसात सुद्धा 32 धावांनी कुरुन संघाने विजय प्राप्त केला होता. तो कुरुन संघ आपण पाहणार आहोत. क्वार्टर फायनलमध्ये फाईट देणार आहे तो जय महाराष्ट्र भोईरगाव संघाविरुद्ध. आणि ही स्पर्धा पाहतो आपण भोईरगावचीच आहे, ज्यांच्या आयोजनाने आपण पाहतोय भोईरगाव चषक. हे पृथक्करण मला दाखवत असताना आपण पाहू शकता 45 धावा केल्या वावली संघाने, ज्यामध्ये मिथुनच्या महत्त्वाच्या 32 धावा 12 चेंडूंमध्ये. प्रणितने 2 झेल टिपले, बॅटमधून 9 धावा केल्या होत्या. आणि या ठिकाणी चांगली कामगिरी बघितली आपण बॅट्समनची. तर मिथुनच आहे सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 12 चेंडूंमध्ये कुठल्या 32 धावा, आणि तो ठरला या सामन्याचा शिल्पकार मिस्टर मिथुन, हिरो ऑफ द मॅच. कम फास्ट मिथुन. तर प्रेक्षक कुठे जायचं नाहीये, आपण अजून एक नवीन सामना इथे पेश करतोय. तर मिथुनने ही मॅचची बक्षीस आहे ती साहिलला सुपूर्द केलेली आहेत, कारण साहिलने त्याच्या आयुष्यातील करिअरचा पहिला इथे सामना खेळल्याबद्दल मिथुनचं मोठेपण आहे, ज्याने नवख्या या साहिलला सुपूर्द केले त्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब. तर साहिल येणार आपल्या स्टेजवर. वेलकम साहिल. छोटासा हा मला तर वाटतं 18 वर्षाच्या खाली खेळाडू आहे, अंडर 15 आहे असंच वाटतंय, परंतु तो अंडर 14 चांगला इथे खेळलास आणि तुम्ही तुझा चांगला खेळ दाखवला. ये तुझ्यासाठी अनेक बक्षीस आहेत आणि विवेक शेला सुद्धा सज्ज आहे, ज्याच्या शुभ हस्ते आपण देतोय साहिलला सुंदर ट्रॉफी भोईरगाव चषकाची मॅन ऑफ द मॅचसाठी. नक्कीच पाहू शकाल प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शिलाराच्या शुभ हस्ते आपण साहिलला या ठिकाणी ही सुंदर ट्रॉफी देत आहोत. त्यानंतर हरीश दलवी यांच्या शुभ हस्ते आपण कॅप देत आहोत. आणि त्यानंतर मी शुभमला विनंती करतोय, मितेश इलेव्हन कुरु संघाचे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत, त्याच्या शुभ हस्ते आपण ते पुढील पारितोषिक आहेत गिफ्ट टॅम्पर आणि स्वीट बॉक्स, दोन्ही पारितोषिक आपण आपल्या शुभ हस्ते वितरित करा. साहिलशी आपण चर्चा साधू, कारण त्याची करिअरची पहिलीच मॅच आहे आणि पहिल्याच सामन्यामध्ये या जबरदस्त गोलंदाजी साहिल तुम्ही या ठिकाणी हाताळली. काय दडपण वगैरे होतं का? तुझ्या करिअरची पहिली मॅच होती, तुला नक्कीच संघनायकाने गोलंदाजी टाकण्याची संधी दिली, कशा रीतीने आपण इथे मात्र खेळ संपन्न केला? काहीच नाही, टीमने सांगितले चांगली बोलून टाक, तेच केलं. आणि तुम्ही जी ज्यावेळी पहिली विकेट्स प्राप्त केली त्यावेळी तुझ्या मनामध्ये आय थिंक काय फील तू करत होतास? काय नाही, कॉन्फिडन्स आलं तर आता अजून विकेट घेईन. तर हा विजय तू कोणाला संपादित करशील? आणि आज सामनावीराची तू ट्रॉफी सुद्धा जिंकलेली आहेस, तर घरामध्ये कशा रीतीने वातावरण असेल? काय आता घरी गेल्यावरच माहीत होईल. तर नक्कीच तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे होते साहिल, ज्याने आपल्या करिअरमधील पहिली स्पर्धा इथे खेळला आणि पहिल्याच सामन्यामध्ये खेळत असताना त्यांनी अतिशय सुंदर स्पेल हाताला 8 धावा खर्च करत 3 गडी बाद केले आणि सामनावीराची ट्रॉफी त्याने मात्र इथे जिंकली. तर कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा जय महाराष्ट्र भोईरगाव आयोजित भोईरगाव चषक 2024. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुमच्या भेटीस त्वरित येणार आहे. एका बाजूला असतील सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ आणि दुसरीकडे असणार आहे श्रावण स्पोर्ट भोकरी, आणि दरम्यान इथे शुभ आगमन होत आहे आम्ही सर्वांचे ज्येष्ठ, सर्वांना मार्गदर्शन करणारे आमचे भोईरपाडा गावचे समाजसेवक, आमच्या सर्वांचे लाडके काका मधुकरजी भोईर यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम.
चला श्रावणसोड बोखरी संघ आपण फिल्डिंग त्वरित सजवायची आहे. जास्त वेळ आपण या ठिकाणी घेऊ नका, कारण आज आपण क्वार्टर फायनलची लढत